आज माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी किती लांबून कस्टमर आले बघा, चला दाखवते। त्या अगोदर ब्लाऊज शिवल्यानंतर ना एवढं सगळं पसारा झालेलं असतं, म्हटलं चला पटपट ते सगळं आवरून घ्या। माझी मोठी लेक मला 8 दिवसापासून म्हणत होती की मम्मी माझ्यासाठी एक ड्रेस शिव म्हणून, तर हेच होते ते लांबून आलेले कस्टमर। आता लवकर तर काय शिवणार ना, कधी वेळ भेटेल तेव्हा शिवणार आहे, पण त्या अगोदर ना त्याची मापे घेऊन ठेवली। त्यानंतर गुलाबाच्या झाडाची थोडीशी कटिंग करून घेतली, ज्याला फुलं येऊन गेलं, आणि जेवढं झाडांची कटिंग करतो ना तेवढं जास्त फुलं लागतात, त्यामुळे मी आता वरच्यावर कटिंग करत असते। आणि आज मी करणार होते शेंगदाण्याचा लाडू। मला वाटलं आज पण मुहूर्त लागतंय की नाही काय माहिती, कारण काल पण मला करायचं होतं पण जमलंच नाही, राहूनच गेलं। म्हटलं चला आज करावं। पहिला मी सगळं स्वयंपाक करून ठेवलं, त्यानंतरच बघा लाडू करायला घेतलं। तर कढईमध्ये ना शेंगदाणा भाजायला ठेवलं, तर त्यांना मी अर्धा किलो शेंगदाण्याचा लाडू करणार होते। शेंगदाणा भाजून गार व्हायला ठेवलं, तोपर्यंत इकडे गुळ पण बारीक करून घेतलं, तोपर्यंत इकडे ना शेंगा पण गार झाले होते। मग ह्याची ना सगळं सोलपट काढून घेतलं, म्हणजे पहिल्यांदा घासून घेतलं, त्यानंतर सगळं सुपाने मी पाकडून आणले बाहेर जाऊन। त्यानंतर बघा कढईमध्ये ना हे बारीक केलेलं गुळ टाकलं। आता हे फक्त गुळ मला पातळच करून घ्यायचं होतं, म्हणजे ह्याला शिजवायचं वगैरे काय नाहीये, घट्ट करायचं नव्हतं, फक्त ह्याला पातळ करून घ्यायचं होतं। आणि हे बघा थोडं थोडं पातळ होत होतं, तोपर्यंत इकडे ना मी शेंगदाणा पण सगळं बारीक करून घेतलं। हे सगळं बारीक करीपर्यंत ना आपलं गुळ सुद्धा इथं पातळ झालं होतं। मी बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं, हे पातळ झालं जरा लगेचच काढलं मी। जरा जरी हे म्हणजे शिजवलं नाही की मग परत लाडू घट्ट होतील, त्यामुळे मी काढून घेतलं। मागच्या वेळी केले होते तेव्हा असंच झालं होतं, त्यामुळे मी हळूहळू पटकन काढून घेतलं। आणि गुळ गरम आहे त्यावर सगळं मिक्स करून घेतलं, आणि थोडंसं गार झालं की मग हाताने हे सगळ्यांना असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी सगळे लाडू करून घेतले। आता ह्याचं प्रमाण सांगायचं झालं तर ना मी अर्धा किलो शेंगदाण्याला पावशेर गुळ घातलं होतं। चला मग आजच्या पुरतं एवढंच, भेटत नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय।